सभ्ये पिचे देवन्य उपजाय चरे मममयपणामध्ये येण चित्तं पापे मुच्यतं करणीय मत्त दुस्लेण यन्तं संतं पुरंगविसमेच सत्कोजोच सुजोच सुवचोच समदोनिधिमानि संतोषकोच सुब्रोच अपकिच्चोच सलप्रवृत्ति संतीन्द्रियोच नित्योच अपकम्पपुरेषु वर्णितो न च बुधं समाचरे किञ्चिकेन वियुपर्युपवेदन्यो सुखिनो वाक्येन भवतु सभ्ये सत्ता भवतु सुखी तदा न परमिच्छेयं मातायतानि अङ्कुन्तम् आयुषा एकमुत्तम मुरक्के एवं विषभूतेषु मानसं भावय परिमाण मेत्तं च संपलोकस्मि मानसं भावय परिमाण उदं अधोच तिर्यं च असंबाधं वेरं असमत्तं यं च रङ्गेसन्नो असयनो यावदस्व विगतमिद्धो एतं सतिगलिक्तेय ब्रह्ममेतं विहारं गिरिमाहुदिष्टिं च अनुपदं मशीलव दर्शनेन संपन्नो कामेषु विनयेन नाहि जातुदभ्यसेयं पुनरतेने एतेन सच्चवज्ञेन सोत्थिते होतु संपदा एतेन सच्चवज्ञेन सर्वरोग सर्वदुःख सर्वभय विनशतु एतेन सच्चवज्ञेन होतु ते जय मंगलं साधु मनति कमिच्छेय मातायतानि अंकुल्तं आयुषा एकमुत्तम मुरक्के एवं विषभूतेषु मानसं भावय परिमाण मेत्तं च संपलोकस्मि मानसं भावय परिमाण उदं अधोच तिर्यं च असंबाधं वेरं असमत्तं यं च रङ्गेसन्नो असयनो यावदस्व विगतमिद्धो एतं सतिगलिक्तेय ब्रह्ममेतं विहारं गिरिमाहुदिष्टिं च अनुपदं मशीलव दर्शनेन संपन्नो कामेषु विनयेन नाहि जातुदभ्यसेयं पुनरतेने एतेन सच्चवज्ञेन सोत्थिते होतु संपदा एतेन सच्चवज्ञेन सर्वरोग सर्वदुःख सर्वभय विनशतु एतेन सच्चवज्ञेन होतु ते जय मंगलं साधु मनति निवूची आजी वडील आम्ही सगळीजण हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्याच्या नंतर काही झाल्यास निवूचा जन्म होत नव्हता. 7 तारखेची 8 तारीख सुधारली. आता आम्ही जायच्या आधी एक महत्वाचं काम होतं जे निवूच्या मम्मीने केलं, जे तुमच्यापैकी प्रत्येकाने केलंय की नाही केलंय मला माहिती नाही. केलंय का? केलंय का? तर सगळ्यात महत्वाचं काम होतं 2 प्लेट पाणीपुरी खाऊन जायचं डिलेव्हरीला. कारण निवूच्या मम्मीला माहिती होतं डिलेव्हरीच्या नंतर कमीत कमी 6 महिने माझ्या बाहेरचं काहीही खाता येणार नाही, म्हणून निवूची मम्मीने 2 प्लेट पाणीपुरी खाऊन डिलेव्हरीला गेली होती. 7 तारीख उलटली, निवूचा काय जन्म झाला नाही. 8 तारीख उलटली, निवू मी निवूची मम्मी आम्ही दवाखान्यातच होतो. काहीही झाल्यास बाळ जन्माला येतच नव्हतं. आम्ही सगळे फार टेन्शन मध्ये झालं तरी काय. त्यानंतर खूप प्रयत्नानंतर आम्हाला एक गोष्ट कळाली की प्रणालीने अतिशय महत्वाची गोष्ट राहून गेलेली आहे, म्हणून त्या बाळाचा जन्म होत नाही. ती कुठली गोष्ट असेल माहितीये तुम्हाला? माहितीये कोणाला? कोणी गेस करू शकतं? काहीतरी खायचं राहिलं असेल अजून. अहो तिने 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली आणि एकच प्लेट सुक्कापुरी घेतली, दुसरी घेतलीच नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता जेव्हा पाणीपुरीचा स्टॉल लागला तेव्हा निवूचे पप्पा दुसरी सुकी पाणीपुरी घेऊन आले आणि तेव्हा जाऊन 4:30ला आमच्या मुलीचा जन्म झाला. आत्यानी निवूची आजी वडील आम्ही सगळीजण हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्याच्या नंतर काही झाल्यास निवूचा जन्म होत नव्हता. 7 तारखेची 8 तारीख सुधारली. आता आम्ही जायच्या आधी एक महत्वाचं काम होतं जे निवूच्या मम्मीने केलं, जे तुमच्यापैकी प्रत्येकाने केलंय की नाही केलंय मला माहिती नाही. केलंय का? केलंय का?
पाणीपुरी खाऊन जाणार डिलेव्हरीला. कारण निघूच्या मम्मीला माहिती होतं डिलेव्हरीच्या नंतर कमीत कमी 6 महिने मला बाहेरचं काहीही खाता येणार नाही, म्हणून निघूची मम्मीने 2 प्लेट पाणीपुरी खाऊन डिलेव्हरीला गेली होती. 7 तारीख उलटली, निघूचा काय जन्मच झाला नाही. 8 तारीख उलटली, निघूची मम्मी आम्ही दवाखान्यातच होतो. काहीही झाल्यात बाळ जन्माला येतच नव्हतं. आम्ही सगळे फार टेन्शन मध्ये, झालं तरी काय. त्यानंतर खूप प्रयत्नानंतर आम्हाला एक गोष्ट कळाली की प्रणालीने अतिशय महत्वाची गोष्ट राहून गेलेली आहे, म्हणून त्या बाळाचा जन्म होत नाहीये. ती कुठली गोष्ट असेल माहितीये तुम्हाला? माहितीये कोणाला? कोणी गेस करू शकतं? काहीतरी खायचं राहिलं असेल अजून. अहो तिने 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली आणि एकच प्लेट सुक्कापुरी घेतली, दुसरी घेतलीच नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता जेव्हा पाणीपुरीचा स्टॉल लागला तेव्हा निघूचे पप्पा दुसरी सुकी पाणीपुरी घेऊन आले आणि तेव्हा जाऊन 4:30ला आमच्या मुलीचा जन्म झाला. नाव काय तुझं सांग, नाव काय? आदित्य. आणि बाबू तुझं नाव? आम्ही थोडी काही दिली आहे आदित्य. नाव काय तुझं सांग, नाव काय? आदित्य. आणि बाबू तुझं नाव? आम्ही थोडी काही दिली आहे आदित्य. वा अरे पीछे किधर आ गया? अरे पीछे किधर आ गया? नाही
A. एक मिनिट हा